दादांच्या सर्व मंत्र्यांना सूचना असतानाही राष्ट्रवादीच्या मुंबईतील एकाही जनता दरबाराला धनंजय मुंडेंची हजेरी नाही। 6 आठवड्यानंतरही मुंडेंचा एकही जनता दरबार नाही। मंत्रिमंडळात निर्णय झाल्याचं सांगून धनंजय मुंडेंनी 200 कोटी रुपये उचलले। अजितदादांनी तातडीनं कारवाई करावी, अंजली दमानी यांची मागणी। प्रस्ताव मंजूर झालाच नसल्याचा दमानी यांचा दावा। अंजली दमानी यांच्या आरोपांचं धनंजय मुंडेंकडून खंडन। जीआर काढण्यासाठीची पद्धत आधी समजून घ्या, धनंजय मुंडेंचा दमानी यांवर पलटवार। दिल्लीत आज शरद पवार आणि संजय राऊत एकाच मंचावर संसद भवन ते सेंट्रल विस्टा पुस्तक प्रकाशन सोहळ्याला लावणार हजेरी। राऊतांनी पवारांवर केलेल्या टीकेनंतर पहिल्यांदाच एका मंचावर। निकषांच्या काटेकोर अंमलबजावणीमुळे लाडक्या बहिणींच्या संख्येत घट। तपासणीच्या प्रक्रियेनंतर लाखो महिलांना योजनेतून वगळलं। आतापर्यंत 7 लाख महिला अपात्र। राज्यभरात परिचारकांचं 1 दिवसीय काम बंद आंदोलन। मानधनवाढ, किमान वेतन कायद्याअंतर्गत विशेष भत्ता, महागाई भत्ता लागू करण्याची मागणी। कल्याणमध्ये भर चौकात गोळी झाडून एकाची हत्या। जमिनीच्या वादातून चुलत भावाकडून गोळीबार। आरोपी कल्याण कोळसेवाडी पोलिसांच्या ताब्यात। पिंपरी चिंचवडच्या दापोडीत रिक्षांची तोडफोड। दहशत माजवणाऱ्या आरोपी नुमान खान, मुझफ्फर कुरेशी, सिप्टेन खानची पोलिसांकडून भर वस्तीमधून हिंड। मध्य रेल्वेची वाहतूक सुरळीत। टिटवाळा खडवली दरम्यान मालगाडीचे कपलिंग तुटल्याने डाऊन मार्गावरील लोकल सेवेवर काही काळ परिणाम। ट्रम्प पुन्हा देणार तडाखा। ऑटोमोबाईल क्षेत्रावर 25% कर आकारणार, तर सेमीकंडक्टर चिप आणि औषधांच्या आयातीवरही वाढीव कराचा विचार।